मालेगाव पोलिसांची चोरांवर पकड ढिली का? रमजानपुरा पोलीस स्टेशन अपयश. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात 10 महिन्यांपासून एक होमगार्ड शरद सूर्यवंशी यांच्या घरातून 1,90,000 रुपये, मोबाईल, सोने चांदी चोरी करणाऱ्या गोट्याच्या ग्रुपला रमजानपुरा पोलीस स्टेशन तपास अधिकारी चोराला पकडण्यात अपयशी झाले. जर ज्या पोलिसांच्या सोबत वर्दीवाले होमगार्ड असतात म्हणजे त्यांना देखील एक पोलिसांचा दर्जा आहे आणि होमगार्डच्या इथं चोरी होऊन त्या विभागाची कर्तव्यदक्ष कर्तव्यास कसूर ठेवणारे व आपल्या कामात अपयशी झालेल्या तपास अधिकाऱ्यांचं करावं काय? आता पोलीस आयुक्त यांनी याची दखल घ्यावी, उपयोगी अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी व मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास द्यावा. कारण चोर झाला मोठा, रमजानपुरा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी झाले खोटे. आता पोलिसांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण. आता नवीन आलेले पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी शरद सूर्यवंशी यांना दिलेले आश्वासन पाळावे व चोरांना, दरोडेखोरांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, महिला कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी रमजानपुरा पोलीस स्टेशनकडे अपेक्षा व्यक्त करीत आहे. जर या पोलीस स्टेशनकडे काय होत नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व या सूर्यवंशी परिवाराला मदत करावी अशी मागणी मालेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनता करीत आहे. पोलीस आयुक्तांनी व आपले ॲडिशनल कमिशनर साहेबांनी सन्मान करावा. कारण चोरांना साथ देणे व चोरांना मदत करणारे असे अधिकारी कुठे मिळतील का? आता 1,90,000ची रोकड घेऊन जाणारा व्यक्ती, सोनं घेऊन जाणारा व्यक्ती, मोबाईल चोरी करणारा व्यक्ती आणि काही मिनिटात सुटतो. आणि विशेष करून सनी ती महिला 8 महिन्यापासून वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन नाके नोंद झाली, पण आमच्या कर्तव्यदक्ष पोलिसांना दया येणार का? हो, येणार कशी? आता ह्यासाठी आज आपण क्राईम न्यूज चॅनलने आपण त्यांच्याशी 2 मिनिटं बोलणार आहोत आणि त्यांची व्यथा आणि कथा काय असेल हे आपण विचारणार आहोत. या सर मॅडम, आम्हाला एक विचारा, तुमच्या इथं चोरी झाली होती? हो सर. किती चोरी झाली होती? 1,90,000 कॅश गेली, सोनं गेलं, 2 मोबाईल गेले. मग पोलिसांनी तुम्हाला काय मदत केली हो? काहीच मदत झालेली पोलिसांकडून आम्हाला. कोण आले होते तुमच्याकडे तपासाला? दरगुडे साहेब. अजून? आणि ते सोनवणे साहेब. कर्तव्यदक्ष दरगुडे साहेब, काय कारवाई केली आपण? आपल्या कर्तव्यास कसूर ठेवला असेल तर पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी. अहो, एक महिला तुमच्याकडे व्यथा मांडते आणि काय करताय तुम्ही? वाटलं पाहिजे आपल्याला आपण आपल्या कर्तव्यात कुठेतरी कसूर ठेवतोय. काय विकले गेले तर नव्हे? काही वेळा बातमी येतात घाण ठेवली गेली. आता घाण काय ठेवलं आहे ते पण जरा बोलून दाखवा. आपण अजून विचारलं त्यांना, त्यांचं साहित्य देखील अद्याप परत मिळालं नाही. मग आता जे आलेले पोलीस निरीक्षक, कर्तव्यदक्ष हे तरी या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला आमचा मुद्देमाल वापस मिळाला पाहिजे सर. माळ पण माझ्या आईची होती आमच्याकडे, गाठायला आलेली आहे. माझी विधवा आहे, तिची माळ पण मला वापस मिळाली. अहो, एका विधवा बाईच्या आणि तिच्यासाठी, अहो एका मुलीच्या शिक्षणासाठी, अरे मुलींचे जर पैसे जर कमवणाऱ्या चोरांना साथ देत असाल तर कशासाठी ती वर्दी घालायची? ती वर्दी काढून उतरून द्यायची. मी ॲडिशनल साहेबांना व IG साहेबांना विनंती करतो की साहेब, एक नजर टाका, आपले कर्तव्यदक्ष अधिकारी काय करताय. संबंधित व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे. क्राईम न्यूज चॅनल बागुल भेटला पाहिजे. मला पूर्ण सहकार्य करा आणि माझा मुद्देमाल मिळावा. मी बाहेरगावी बंदोबस्त जात असताना मला झोप लागत नाही. माझा एक मुलगी आणि एक बाई सोडून मला जावं लागतं बंदोबस्तला. तरी या साहेबांना माझा न्याय मिळवून द्यायला अधिकार होता त्यांना. त्यांनी 8 महिने झाले, त्यांनी मला विश्वासात घेतलं. मी माझी बाई मला स्वतः बोलायची. ताई, तुम्हाला काय म्हणणं आहे? आता माझं एकच म्हणणं आहे सर, तर पोलिसांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, बाकी काहीच म्हणणं नाही. पण 8 महिने आम्ही सतत त्यांच्या दारी जाऊन. कुठले कर्मचारी आले होते का तपासाला? हो, आले होते ना. मग त्यांनी काय अद्याप काही? त्यांनी फिंगरप्रिंट घेतले. ते सांगता की तुमचेच फिंगरप्रिंट आले, तुमचंच सगळं आलं आणि तुम्ही कपाटाला हात लावून दिला. ते आम्हाला असं सांगत राहतं सर. आणि सांगता भेट यायला नाही तर तुम्हाला विसरून पण जावं लागेल बुवा. दरगुडे साहेब असे पण सांगतात की तुम्हाला आता विसरून जावं लागेल, आता काय तेच धरून बसशाल का तुम्ही? परत ते आम्हाला असं पण सांगतात. पण पैशांचं जाऊ दे सर, पैसे तर आमचे खूप कष्टाचेच होते. आम्ही 2-2 दिवसाच्या शेळ्या भाकरी खाऊन पैसे जमा केले. पण बाकीचं वाईट काहीच वाटत नाही. माझी विधवा आईची माळ मिळायला पाहिजे आणि दुसरं मला न्याय मिळायला पाहिजे. कारण मला रात्र झोप लागत नाही या घरामध्ये. रात्रीची पण केव्हाही उठून बसते अंथरुणावर. आणि त्या साहेबांना मी सांगितलं पण की मला झोप येत नाही बुवा, टेन्शन होऊन गेलं, तरी साहेब मला कुठलाच न्याय देत नाही. चला ठीक आहे. हो.